आर्ट एसोसिएशन इंडिया द्वारा आयोजित राष्ट्रीय आमंत्रण नेशनल ओपन कराटे चैंपियनशिप 2024 देवरी में संपन्न हुई। इस चैंपियनशिप में देश के विभिन्न राज्यों से 500 कराटे छात्रों ने हिस्सा लिया। नागपुर, चंद्रपुर, वर्धा, अमरावती, भंडारा और धामन गांव रेलवे के छात्र। टूर्नामेंट आयोजक अनूप कपूर, संदीप चिचाटे, संचालक लायंस क्लब गांधी सिटी वर्धा, सह आयोजक धनंजय कपूर ने आयोजित किया। वंदे भारत टीव्ही से सचिन मून की रिपोर्ट। नमस्कार, आपण आलेलो आहोत देवडीमध्ये। या देवडीमध्ये आज नॅशनल इन्व्हिटेशन ओपन कराटे चॅम्पियनशिप 2024 इथे आहे। तर आज या देवडी चॅम्पियनशिप मध्ये 400 ते 500 विद्यार्थी आपण बघत आहे, मुलं आहे आणि मुलं सुद्धा आहे। सर्व अदर विदर्भातले आणि अदर राज्यातले ऑफिशियल इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे। जाणून घेऊया या देवडीचे थानेदार साहेब सुद्धा आहे, जाणून घेऊया या कराटे बद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे। ब्लॅक कमांडो मार्शल आर्ट असोसिएशन देवळी यांनी आयोजित केलेल्या या ओपन कराटे चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व सदस्यांना व प्रतिस्पर्ध्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। या ठिकाणी आमचे परिचित आमचे मित्र अनुपजी कुमार यांनी अशा स्तुत्य उपक्रमाचा या ठिकाणी आयोजन केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे फार अभिनंदन करतो आणि कार्यक्रमाकडे या सगळ्यांनी आपण या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे मी आपणास जाहीर आवाहन करतो। धन्यवाद। सर, दैनंदिन जीवनामध्ये कराटे जे इव्हेंट्स आहे, आज जर आपण पाहिलं तर मुलीवर आणि महिलांवर खूप अत्याचार होत आहे, तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे मुलींनी? मुळात सेल्फ डिफेन्स, आत्मसंरक्षण करणे ही आज काळाची गरज बनून बसलेली आहे। तुम्हाला सामाजिक परिस्थितीचं जे काही आजकाल चाललंय ते तुम्हाला पण माहिती आहे। त्यामुळे ह्या समाजाचा हा जो बाल्यावस्था आहे, ही जी पिढी आहे, ही उद्या चालून जी या पिढी समाजाचं नेतृत्व करणार आहे, ही पिढी भरभक्कम, सुदृढ आणि तंदुरुस्त असणं आवश्यक आहे। आणि यांना तंदुरुस्त करणं मानसिकरित्या, बौद्धिकरित्या, शारीरिकरित्या करण्याचं